आणि 8 वाजता मी ब्लॉगला सुरुवात करते। सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज ब्लॉगला सुरुवात आता करते याच्यासाठी कारण मला खाली जायचं आणि खाली लवकर जायचं, म्हणजे आता ऑलरेडी 8 वाजले, 9 वाजेपर्यंत सगळी दुकानं बंद होती आणि आजचं काम खूप महत्त्वाचं काम आहे। म्हणजे या घाई गडबडीत बोलतात ना, म्हणजे खूपच अशी एक गोष्ट झाली ना माझ्या हातून म्हणण्यापेक्षा ती घडली आहे, कळत नकळत ती गोष्ट झाली आणि ती गोष्ट सुधारवण्यासाठी आता मला खाली जायलाच लागणार आहे, कारण जास्त दिवस पण काढून उपयोग नाहीये। तर ती गोष्ट काय आहे ती म्हटलं मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर म्हणजे शेअर करायचं होतं, म्हणजे आता मी खाली चाललेलीच तर म्हटलं चला ब्लॉगला आपण सुरुवात करूया, कारण आपले डेली ब्लॉग्स आता चालू आहेत। तर डेली ब्लॉग्स मध्ये म्हटलं आपण शेअर करूया, आता आपलं रुटीनच आपल्याला शेअर करायचं, तर म्हटलं ही गोष्ट पण माझ्या रुटीन मधलीच आहे। तर ही साडी मी तुम्हाला दाखवलेली त्या दिवशी की मी तुम्हाला म्हटलेलं ही माझी साखरपुड्याची साडी आहे आणि ही बघा, ही ऍक्च्युली लग्नात म्हणजे घालण्यासाठी मला घेऊन जायची होती आणि प्रॉब्लेम काय झाला की माझी घाई गडबड एवढी झालेली नाही की मला ती प्रेस करायला पण झाली नव्हती। तर मग आमच्याकडे सकाळी असं चाललेलं, मिस्टर म्हणत होते की मी देतो प्रेस करून, मी म्हणत होते नको तुम्ही प्रेस करू नका, तुम्ही खाली द्या। तर ते म्हणतात नको खाली देणार मग तो 2 तास लावणार, मग तुला कधी मिळणार साडी। तर मी म्हणली नको तुम्ही करू नका, कारण ही प्युअर सिल्कची साडी आहे, तर खूप नाजूक आणि त्याचं मटेरियल ना अगदी हलकं आणि खूप सिंपल असं मटेरियल आहे। तेव्हाच मी ही पाणेरीमध्ये आय थिंक 4.5 का 5 हजाराला मी तेव्हा घेतलेली। तर ती साडी माझ्या खूप जवळची आहे, तर म्हणून मी त्यांना म्हणत होती की नको तुम्ही घरी करू नका, नाही जमणार। पण ते ऐकत नव्हते, ते मला म्हणाले नाही नाही मी देतो ना, तुझं काम हलकं होईल, मी पटकन देतो तुला करून। आणि ते करायच्या नादामध्ये बघा त्यांनी काय केलंय, ही बघा ही माझी जी साडी आहे ना इथेच त्यांनी जळली गेली। ऍक्च्युली त्यांची पण चुकी, म्हणजे त्यांनी जस्ट ओपन केली साडी आणि त्यांनी एक काम खूप बोलतात ना, ती साडी जळली, पण त्यांनी एक गोष्ट खूप हे केलेली की त्यांनी पहिलीच आहे ना साडी निरी जिथून चालू होते ना आपली साडी तिथूनच स्टार्ट केली, ही बघा। आणि जेवढा प्लेन भाग आहे याच्या इथून बॉर्डर चालू होते, पण बॉर्डरच्या पुढे हा जो एवढा प्लेन भाग आहे ना तिथेच ही इथे जळली गेली साडी। आणि मग मी विचार केला की अरे ठीक आहे, मग आता ही एवढी मी कापून घेते आणि मग इथे मग पूर्ण बिडिंग करून घेते, म्हणजे साडीमध्ये कुठे जळलेली दिसणार नाही आणि व्यवस्थित राहील साडी। तेव्हा मी खूप हायपर झालेली की अरे असं कसं झालं आणि ही साडी, आणि तेव्हा मी विचार पण नाही केला 2 मिनिटासाठी, माझं फक्त एवढंच होतं की अरे माझी साडी जळली, एंगेजमेंटची साडी होती, तर म्हटलं जळली आता काय करू मी। आणि त्या दिवशी मी त्यांना खूप म्हणजे त्यांच्यावर खूप रागवली। ते या व्हिडिओ मार्फत मी त्यांना खरंच सॉरी बोलते की माझं असं मनात असं काही नव्हतं, पण त्यावेळेस ती सिच्युएशन अशी होती आणि काही गोष्टी आपल्या मनाच्या एवढ्या जवळ असतात आणि मला देखील माहिती ती गोष्ट तुमच्या पण मनाच्या तेवढीच जवळ असेल, पण माझ्याकडनं त्या रागाच्या ह्याच्यात किंवा त्या म्हणजे एवढं हर्ट व्हायला झालं की पटकन तोंडातून काहीतरी निघालं म्हणजे मी त्यांच्यावर रागवली की तुम्ही असं कसं केलं, मी सांगत होते तुम्हाला की आपण खाली देऊया पण तुम्ही ऐकलं नाही। पण शेवटी जी गोष्ट घडायची असते ती घडूनच गेली आणि नंतर शांत डोक्याने नंतर विचार केला तेव्हा कळलं की अरे हा याचं सोल्युशन आहे कुठेतरी। तर म्हटलं आता वेळ न घालवता आपण ही हाताबरोबर आता साडी आहे काढलेली, तर पहिलं आपण ते काम करून घेऊ, म्हणून तेच करते। मिस्टरांना कसं आहे ना, ते माझे व्हिडिओ शूट करताना मी काय शूट करते, मी काय बोलत असते हे त्यांना काहीच माहिती नसतं। जेव्हा ते माझे व्हिडिओ बघतात तेव्हा मी त्यांना कळतं की मी व्हिडिओमध्ये काय बोललेले असते। तर मी त्यांना नंतर देखील बऱ्याच वेळा सॉरी बोलली, पण तरी पण व्हिडिओ मार्फत त्यांना परत एकदा मला सॉरी म्हणायचंय की माझ्याकडनं काही पटकन निघून गेलं असेल, कारण त्या रागाच्या ह्याच्यात किंवा त्या इमोशन्स म्हणजे त्या मी झोन मध्ये सेवा वेगळी होती की अरे फक्त माझी साडी एवढी जळालेली, तर त्या ह्याच्यामध्ये मी पटकन त्यांना रागवलेली त्यांच्यावर, तर म्हणून खरंच सॉरी। आणि आता या साडीचं काय करायचं ते मला सोल्युशन पण मिळालंय। तर आता ही साडी म्हटलं आपण खाली टाकून येऊया पटकन, आणि ते काय लगेच देतील, थोडा वेळ उभी राहिली तरी लगेच करून देतील, कारण बाकी कुठल्याच साडीला झालेलं नाहीये, फक्त तेवढाच पोर्शन आहे, तेवढाच भाग आहे। आणि मी साड्या ना जसं तुम्हाला म्हणाल, जसं ड्रेसचं म्हणाली शेजारी, तसं साड्यामध्ये बघायला गेलं तर लग्नाच्या आधी मी सगळ्या साड्या रूपसंगम मधनच घ्यायची। लग्नाच्या पण बऱ्याचशा साड्या मी पाणेरी आणि रूपसंगम मधनच घेतल्या, दादरला जे आहे तिथून। आणि त्याच्या आधी मी कधी कधी महाराणी मधनं जे परेलला शॉप आहे तिथून पण साड्या घेतलेल्या आहेत, आणि हे 2-4 शॉप्स आहेत तिथूनच साड्या घेते। अगदी मी जरी हिंदमातामध्ये किंवा परेलमध्ये राहत असली, त्या दादर एरियाच्या आजूबाजूला जरी असले तरी हिंदमातामधनं वगैरे जास्त शॉपिंग नाही झालं। आसोपालव मधनं काही वेळा मी साड्या घेतल्यात, प्रेक्षा मधनं घेतल्यात, त्याच्यानंतर आसोपालव, भरत क्षेत्र आणि एक प्रेक्षा, हे 3च दुकान आहे।
आसोपालव मधनं म्हणाल तर लग्नाच्याच 2-3 साड्या घेतलेल्या, भरत क्षेत्र मधनं मी लेहंगा घेतलेला लग्नाचा, आणि प्रेक्षामधनं मी बऱ्याचशा साड्या घेतल्या. ही एवढी 3च दुकानं हिंदमाता मधनं मी घेतलेली आहेत. आणि बाकी इथे दादरचं म्हणाल तर रुकसम्म आणि पाणेरी ही म्हणजे 2 ठिकाणं माझ्या ठरलेली आहेत. परेलचं म्हणाल तर महाराणी, तिन्ही ठिकाणी मस्त अशा साड्या मिळतात. तर हा साडी मग न्यायचं मग राहून पण गेलं माझं, पण तरी पण मग खूप घाई झाली माझी मग एंड टायमिंगला. आणि मग दुसरी साडी तयार करा, मग त्याच्यावर परत सगळं मला ज्वेलरी वगैरे मॅच करून नेण्यामध्ये ना खूप माझी गडबड झाली. आणि मी त्यावेळेस मला काय करू हे सुचत नव्हतं. आणि असं सगळं गडबड होऊन झालेली ना, कुठे जायचं म्हटलं ना की जर आणि आपल्याला कुठे साडी वगैरे नेसायची असेल ना की हा एक गोंधळ खूप असतो आपला. त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी, इयरिंग्स, त्यानंतर हेअरस्टाईल काय करायची, नेलपेंट कुठली लावायची, बांगड्या कुठल्या घालायच्या, तसं बरंचसं सगळं असतं. मग या साडीचा प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर मग मला अजून परत दुसरी साडी चूज करून मग त्याच्यावर सगळी ज्वेलरी ऑर्गनाईज करेपर्यंत मला मग अजून टेन्शन आलेलं की आता माझं कसं होणार आहे. पण शेवटी झालं. मग मी घाईतच निघाली आणि त्याच्यामुळेच माझी खूप दगदग झालेली. आज खूप फ्रेश वाटतंय, कालच्यापेक्षा आज मी खूप बेटर फील करते. जसं मी म्हणते, मला जेव्हा कधीतरी असं वाटतं ना की खूप मला कंटाळा आलाय, खूप लो फील होतं, तर मी एक फ्रेश मस्तपैकी गाणी लावते आणि गाणी ऐकते मस्तपैकी आणि माझा मूड अगदी फ्रेश होऊन जातो. तुम्हाला पण ज्या गोष्टीमध्ये म्हणजे तुम्हाला ज्यातनं आनंद मिळतो, ज्यातनं तुमचा मूड फ्रेश होतो, त्या गोष्टी करा. तुम्ही स्केच करा, त्यांनी पण पेंटिंग वगैरे केलं तर खूप छानच वाटतं. किंवा क्राफ्टच्या बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या तुम्ही करू शकता. तर असो, या सगळ्या म्हणजे तुमच्या आवडीनिवडीवर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आपण काय काय करायच्या. तर आता मी खाली जाऊन येते, त्याच्यानंतर आपण भेटू. कारण आज मी तुमच्याबरोबर काजूच्या उसळीची जी रेसिपी शेअर करणार आहे. काजूची उसळ मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे आमच्याकडे मालवणात अशा पद्धतीनेच केली जाते. थोडंफार जर काही असेल तर थोडंफार मी काही चेंजेस केले असतील, पण शक्यतो त्याच पद्धतीने करायचा मी विचार केलाय. आणि आज आहे ना, आजच्या व्हिडिओला वर्षाताईंनी खूप चांगल्या कमेंट, म्हणजे छान असे कमेंट, म्हणजे कोकण मालवण्याचं पूर्ण वर्णन केलेलं त्यांनी. आणि ते जेव्हा म्हणजे वाचलं ना कमेंट मध्ये, तर मी खरंच तिकडेच जाऊन रमली. जुन्या गोष्टी आठवल्या. म्हणजे नारळाचा रस आणि नारळाचा रस आणि शिरवणं मला स्वतःला देखील खूप आवडतो. मोदक वगैरे तर काही करणं होतं, पण जो प्रॉपर ज्या शिरवळ्या केल्या जातात त्याचा जो साचा आहे ना, तो गावीच असतो. माझी मावशी, माझा मामा खूप छान बनवतात. म्हणजे आम्ही तिथे गेलो तर आवर्जून ते बनवलं जायचं गावी गेलं की. आता मला ना आज खूप आठवण आली मामाची. मामाच्या हातचा वरण भात खाण्याची खूप इच्छा झाली माझी. मामा माझा वरण भात खूप छान बनवतो आणि मावशी तर बाकी सगळ्या गोष्टी खूप छान बनवते. आई पण खूप छान गोष्टी बनवते. ज्या टिपिकल काही गोष्टी आहेत ना, जर मी कधी मावशीकडे किंवा आईकडे किंवा असं कधी जाणं झालं तर नक्की त्यांच्याकडनं पारंपरिक पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आता तर मी पहिली खाली जाऊन येते आणि मग तुम्हाला काजूची रेसिपी शेअर करते. चला तर मग आपण जाऊन येऊया आता. तर किचनमध्ये आता आल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जी होती ही म्हणजे ही मसूरला मोड आलेत. तर वर्षाताईंसाठी हे वर्षाताईंची कमेंट होती की मसूरच्या ह्याला पण असे मोड येतात का आणि येतात की नाही, तर तुम्ही ते मला नक्की सांगा असं वर्षाताईंनी कमेंट केलेली. तर वर्षाताई हे बघा, असे मोड खूप छान असे येतात आणि यातले ना मी थोडेसे आता वापरले. जो मसूरचा पुलाव असतो ना तो केला मी आणि हे थोडेसे उरलेत. आता मी हे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये पण आरामात राहतात, असं काही खराब वगैरे होत नाही. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने मसूरचे कधीतरी म्हणजे मोड आणून मसूर यूज करू शकता. इथे ना हे काजूगर रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवलेले आणि मग सकाळी उठून त्याच्यामध्ये ना जेव्हा आपल्याला बनवायचे असतात तेव्हा गरम पाणी मी याच्यामध्ये ओतून घेतलंय आणि ते छानपैकी ना क्लीन करून घेतलं. म्हणजे त्याच्यामध्ये जो काही डीक असतो तो सगळा निघून जातो. हे जे आपले काजूगर आहेत ना, हे ओलेच असतात. ओले असताना ते छानपैकी साफ केले जातात आणि उन्हामध्ये वाळवले जातात आणि मग ते पॅक करून आपल्या चाकरमान्यांची भेट म्हणून आपल्याला इथपर्यंत पोहोचत असतात. म्हणजे कोकणातून सुकामेवा आपल्यासाठी चाकरमान्यांसाठी इथपर्यंत पोहोचत असतो. तर अशा पद्धतीने 2 पाण्यामध्ये मी टाकून त्याचा सगळा चीक वगैरे जर काही असेल तर सगळं निघून जातं, म्हणून तो सगळं क्लीन करून घेतलं. आता एक त्याच्यामध्ये मी बटाटा टाकते. अगदी मोठा असा नाही, अगदी छोटाही नाही आणि मी थोडेच घेतले, जास्त नाही. 2 माणसांसाठी एका टायमिंगसाठी उसळ भरपूर अशी होते. इथे मी फोडणीसाठी थोड्याशा 2-3 लसूण घेतल्यात, कोथिंबीर घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, थोडासा कांदा देखील मी कापून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणी करू शकता, पण कांदा, कढीपत्ता
आणि थोडीशी कोथिंबीर टाकली ना तर छान अशी टेस्ट येते. मला थोडीशी लसणाची फ्लेवर आवडतो म्हणून मी लसूण टाकला. तुम्ही लसूण नाही टाकला तरी चालेल. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही नुसती कुठलीही जरी जी आपली उसळ टाईप भाजी असते ना त्याच्यामध्ये लसणाची फोडणी द्या, खरंच खूप सुंदर अशी टेस्ट लागते. इथे आता फोडणीला मी लसूण टाकलाय, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता हा देखील टाकणार आहे. आणि तो छान असं मऊसत झाला ना, म्हणजे लालसर थोडासा रंग आला की मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. तुम्हाला माहिती आहे मी कोथिंबीर बऱ्याच वेळा फोडणीमध्येच टाकते, कारण कोथिंबीर जेव्हा भाजली जाते ना तेव्हा त्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान असा आपल्या पूर्ण जेवणाला येत असतो, म्हणून मी याच्यातच टाकते. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मी काय करणार आहे ना याच्यामध्ये अर्धा टमॅटो टाकणार आहे. टमॅटो ॲक्च्युली टाकत नाही पण मला आवडतो म्हणून मग मी टमॅटो थोडा ग्रेव्हीसाठी टाकते. आता याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकणार आहे आणि आपला मालवणी मसाला. आमच्या मालवणी मसाल्यामध्ये जवळपास सगळंच असतो, गरम मसाला वगैरे सगळं मिक्स असतो आणि त्याचा कलर देखील खूप सुंदर असा येतो. त्याच्यामध्ये वेगळी लाल मिरची पावडर वगैरे टाकायची अजिबात गरज नसते. आता याच्यामध्ये मी ओले काजूगर जे होते ते मिक्स करून घेते, 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घेते आणि नंतर याच्यामध्ये कोमट पाणी, म्हणजे अगदी कडकडीत असं नाही, थोडंसं कोमट पाणी ओतून हे छानपैकी बटाटा शिजेपर्यंत परतून म्हणजे आपल्याला शिजवून घ्यायचे. एकदा का बटाटा शिजला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप टाकायचं आहे. कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये तुम्ही कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर असं सगळं मिक्स करून वाटप तयार करून ठेवायचं. आणि बटाटे शिजले की तुम्हाला जसं हवं आहे, म्हणजे घट्ट, कमी, पातळ किंवा पातळ असं नाही, हे जेवढं घट्ट असेल ना काजूची उसळ तेवढीच खायला खूप छान अशी मजा येते. तर वाटप टाकून तुम्हाला जसं हवं तसं 10 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आणि आपली इथे काजूची उसळ तयार झालेली आहे. ही थोडीशी थंड झाली ना की ह्याची ग्रेव्ही अजून थोडीशी घट्ट होते आणि मग खायला खूप मजा येते. अगदी गरम गरम खायला असं बरं वाटत नाही, पण जर ती थोडीशी अशी थंड झाली ना की खूप छान अशी लागते. तर इथे मी आता तुम्हाला ट्रान्सफर करून दाखवते एका बाउलमध्ये आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आणि खूप वास पण खूप छान येतोय. तर अशा पद्धतीने ही माझी तयार झालेली उसळ आज मी तुमच्याबरोबर शेअर केली. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. तुम्ही नॉर्मल आपले जे काजू असतात ना त्याचे पण तुम्ही घरच्या घरी एकदा बनवून बघा. अशाच पद्धतीने होते, फक्त तुम्ही त्याला रात्रभर भिजत घालून ठेवलात ना आणि सकाळी थोडंसं गरम पाण्यामध्ये एकदा धुवून घेतलात की आपली तशीच काजूची भाजी तयार होते, काहीही फरक कळणार नाही. छानपैकी जेवणाचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर ना सगळी कामं मी आवरून घेतली आणि आता ना थोडासाठी स्वतःसाठी वेळ काढलाय. आज मी म्हटलं थोडंसं स्किन केअर करूया. स्किन केअर हा माझा रोजच्या रुटीनमधला भागच आहे, ज्याच्यामध्ये फक्त निदान मी फेस तरी क्लीन करते आणि छानपैकी मॉइश्चरायझर लावून चेहरा क्लीन करून घेते. इथे मी चेहरा क्लीन करून घेतलाय आणि आता मी इथे हा माझा डब्बा आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर एका डब्यामध्ये वरच्या भागामध्ये सगळं माझं मेडिसिन असतं आणि खालच्या भागामध्ये सगळे जे फेस पॅक वगैरे जे काही आहे, टोनर वगैरे सगळं ते याच्यामध्ये ठेवलेलं असतं. मी 2 प्रकारचे आज या गोष्टी वापरून माझं स्किन केअर करणार आहे. इथे मी गुड वाईब्सचं उपटनचं इन्स्टा ग्लो पावडर वापरणार आहे आणि याचा मी फेस पॅक तयार करणार आहे आणि तो फक्त मी पाण्यामध्ये करणार आहे. मी कधीतरी जेव्हा वेळ असतो मला तेव्हा गुलाब वॉटर त्याच्यामध्ये ॲड करून मी लेप बनवते, कधी नसतं. फक्त आता मला काय झालंय, ट्रॅव्हलिंग झाल्यामुळे उन्हाचा थोडासा त्रास झाला तर मी बोलली थोडासा टॅन साठी म्हणून आपण आत्ता हा लेप लावून घेऊया. आज थोडासा वेळ मिळाला मला, म्हटलं की आपण आठवड्यानंतर म्हणजे आता संडे परत येईल तेव्हा मी करणार, त्याच्यापेक्षा म्हटलं जरासा हा लेप लावून घेऊ. आणि याने ना खरंच स्किनसाठी खरंच मला फायदा झालाय. खरंच खूप चांगला असा हा फेस पॅक आहे. इथे मी ना तो मिक्स करून घेतला आणि ना मी ब्रशने लावून घेतला. पहिलं ना मी हाताने लावायची, पण हातापेक्षा आहे ना ब्रशने खूप म्हणजे इक्वली तो सगळीकडे आपल्या चेहऱ्यावर स्किनवर लागला जातो, कुठेही कमी जास्त प्रमाणात लागत नाही. आणि ब्रशने कसं आहे ना, एकदा तुम्ही लावलात ना की तो ड्राय झाला की परत त्याच्यावर ब्रश तुम्ही फिरवायचं नाही, नाहीतर मग जो लावलेला पॅक आहे ना तो देखील रिमूव्ह होतो. तर ती काळजी घ्यायची. तर मी मानेखालचा भाग आणि चेहरा असं सगळं कव्हर करून घेणार आहे आणि हा पॅक 10 मिनिटात ड्राय होतो. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं लागतील, पण तेवढाच थिक तुम्हाला एकदम थिक करायचं नाहीये, अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही. अशा पद्धतीने तुम्हाला तो फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. मी तो फेस पॅक अप्लाय करून घेतला आणि फेस पॅक सुकेपर्यंत माझ्याकडे 10-15 मिनिटं होती. तर मी म्हटलं की याच्यामध्ये माझं जे काही थोडंसं व्हिडिओचं काम होतं, म्हणजे मी काही नोट्स ज्या लिहिलेल्या त्या एकदा नजर घालून घेते, म्हणजे उद्यासाठी मला काय तयारी करायची किंवा उद्याच्या व्हिडिओचा काय विषय आहे तो मी म्हटलं बघून घेऊया. इथे फेस पॅक ड्राय झालाय आणि मी आता चेहरा स्वच्छ क्लीन धुवून घेतलाय. कोमट पाण्याने मी धुवून घेतलाय, मी अगदी थंड पाण्याने किंवा साबणाने चेहरा धुतलेला नाहीये. आणि यानंतर ना मी चेहऱ्यावर टोनर अप्लाय करते. तर टोनर काय काम करतं, तर टोनर यासाठी आहे ना,
जेव्हा आपण हा फेस पॅक लावतो ना, तर बऱ्याच वेळा ना आपण चेहरा आपला क्लीन दिसतो, पण त्याच्यामधले या फेस पॅकमधले बरेचसे असे छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ना, ते चेहऱ्यावर तसेच राहिलेले असतात. तर ते ना मी आता तुम्हाला दाखवते. मी टोनर अप्लाय केलंय, थोडंसं त्याच्यामध्ये ऑब्झर्व व्हायला दिलंय आणि बघू शकता मी ते कॉटन पॅड वापरलेत आणि कॉटन पॅडने मी क्लीन करून घेते. आणि मी क्लीन करताना एकच अँगल पकडलाय आणि त्यानेच मी व्यवस्थित पुसून घेते. इथे मी तुम्हाला कॉटन पॅड दाखवते की तुम्ही बघू शकता की तुम्हाला देखील कळेल हे पिवळसर दिसतात. म्हणजे जरी आपल्याला वाटत असेल की आपला चेहरा क्लीन आहे तरी देखील नसतो तो, थोडेफार त्याच्यामध्ये पार्टिकल्स असतातच. आता सर्वात शेवटी मी मॉइश्चरायझर लावून घेते आणि थोडासा लिप बाम. मग ते झालं की आपलं स्किन केअर रुटीन कंप्लीट झालेलं आहे. याच्या आधी पण मी माझं स्किन केअर डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. व्हिडिओची लिंक मी खाली देईनच, तुम्हाला बघायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आय होप तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल. उद्या एका छानशा ब्लॉग सोबत तुम्हाला परत एकदा भेटेन. तोपर्यंत आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. व्हिडिओ थोडे जरी आवडत असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू माझ्या असं काही छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.